थँक्यू थँक्यू. चला आपण आमच्या पंच मंडळींचं स्वागत करूया. मी आदरणीय नंदकुमार पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण हा सन्मान स्वीकारावा. आमचे भोसले साहेब आहेत, त्यानंतर विशाल पाटील, सर्व आमची पंच कमिटीला लवकर या स्वागत करून. कामोटे संघ, आपण फायनल मारल्याबद्दल तुमच्याच गावचे जावई आमचे भारती मोटारचे ओनर शशिकांतजी केणी यांच्याकडनं तुम्हाला 5,000 रुपयाचं बक्षीस आलंय. कामोडे संघ अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. चला पंच कमिटीचा आपण स्वागत करूया. प्रणय घ्या लवकर. नंदू पाटील, विशालजी पाटील, त्यानंतर आमचे भोसले साहेब, सर्व पंच कमिटीचा आपण मनापासून आभार मानूया की आजच्या रात्रीमध्ये त्यांची पंचगिरी आपण पाहिलीत. चला लवकर घ्या, लगेच बक्षीस वितरण कार्यक्रम करूया. आणि बक्षीस वितरण करतात आम्ही चौघांना प्राइज डिस्ट्रीब्यूट करणार आहोत, याची तुम्ही नोंद घ्या. 4 संघामध्ये 4 प्राइज. हे सुरुवातीलाही सांगितलं, आता पण सांगतो. चला आपण पाहुण्या पहिल्या पंचांचा सन्मान करूया. तर आदरणीय भोसले साहेब, नंदू पाटील, त्यानंतर संदीप पाटील, सर्व पंच कमिटीला मी विनंती करतोय की आपला हा शुभ सन्मान स्वीकारावा. चला स्वीकार. सर्वप्रथम पाहुण्यांचा सन्मान झाल्यानंतर आपण खरं तर नेहमीच क्रिकेट स्पर्धेमध्ये ज्या ज्या पंचांनी उत्तम कामगिरी केली आहे त्या पंच कमिटीचा नंदू पाटील, हिरामन भोसले साहेब, आपण हा शुभ सन्मान स्वीकारावा. त्यानंतर संदीप पाटील, विशाल पाटील साहेब, खरं तर रायगड पंच कमिटी असोसिएशनचे अध्यक्ष देखील आहेत आणि खरं तर ज्यांनी आपण पाहतोय की सिनेमासृष्टी मध्ये DY पाटील स्टेडियममध्ये देखील पंचगिरी केलेली आहे, ते हिरामन भोसले यांचा इथे शुभ सन्मान. आणि नंतर विशाल पाटील, आपण यावं. धन्यवाद. तर फायनल मॅचचा सामनावीर डेफिनेटली ज्यानं खरं तर ज्या संघासोबत ज्या गोलंदाजांसमोर अप्रतिम बॅटिंग केली, गेल्या 4 मॅचमध्ये त्या गोलंदाजांनी धावा डिफेन्स केल्या, त्या गोलंदाजांसमोर प्रत्येकाला चढवला तो रोशन म्हात्रे, मॅन ऑफ द मॅच फायनलचा.
तर मी आमंत्रित करतोय चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलेला अजनबी बॉस फायटर ओवले संघ आपण चतुर्थ क्रमांकाचा या ठिकाणी स्वीकार करण्यासाठी यायचे. फोर्थ प्राइज. चला या लवकर अजनबी बॉस फायटर टीमचे सर्व खेळाडू चतुर्थ क्रमांक मानकरी ठरणारा हा संघ. रोख रक्कम 25,000 आणि आकर्षक ट्रॉफी मी मान्यवरांना विनंती करतोय की अजनबी स्पोर्ट्स ओवले टीमला चतुर्थ क्रमांकाचं हे पारितोषिक प्रदान करायचं आहे. शशिकांत केणी साहेब आपण आणि त्याचबरोबर कमलाकर गोंधळी आमचे केजी मी या मान्यवरांना विनंती करतोय की आपण हे चतुर्थ क्रमांक पुरस्कृत अर्थातच गौरवच आहे देऊन. अजनबी ओवले बॉस फायटर खरं तर खूप चांगला खेळ केला अजनबी बॉस फायटरनं. हातातला विजय त्यांच्या हातातून निसटला गेला थोडंसं काही कारणास्तव चुकी मुलं परंतु नेव्हर माइंड बक्षीस मात्र पात्र झालाय चतुर्थ क्रमांक. एकदा जोरदार टाळ्या. अजनबी बॉस फायटर शशिकांत केणी यांचे 5,000 हुकले चुकले थोडेसे तेही नाराज झाले वाचले परंतु प्रेम होता शशिकांत केणी यांचा की ओवले टीमने जिंकावं परंतु नेव्हर माइंड. क्रिकेट आहे हारजीत असते. तृतीय क्रमांक आपण देत आहोत. खरं तर कामोडे टीमच्या सोबत जो संघ पराभूत झाला अगोदर सेमीफायनलमध्ये तो म्हणजेच टीम पेण तालुक्यातील आनंद नगर. चला आनंद नगर संघ या तृतीय क्रमांक घेण्यासाठी लवकर या. आपल्याला लवकर घरी जायला भेटेल कारण आता आयोजकांना पण भरपूर त्रास झाला एवढ्या रात्रीमध्ये. एकदा जोरदार टाळ्या. आनंदनगर पेण तालुक्यातील संघ खूप चांगला तुम्हीही खेळ केलात परंतु तृतीय क्रमांक मिळालाय. नामांकन झालात तुम्ही. त्यानंतर आपण पुढील इंडिव्हिज्युअल प्राइज देत आहोत. प्राइज आहे मी शशिकांत केणी केजी आमचे कमलाकर प्रवीण गोंधळी आपल्याला विनंती करतो की आपण तुम्ही तिघांनी इथे समोर राहा. विनोददादा केणी आपण यावं. विनोददादा केणी तुम्ही या. आपल्या सर्वांच्या उपस्थित आपण प्राइज देऊया. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट ज्यानं 5 सामन्यामध्ये उत्कृष्ट 2 झेल टिपलेत तो उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे. ऑलराउंडर परफॉर्मन्स मानकेश्वर केगाव संघाचा पीयूष ठाकूर बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. मानकेश्वर केगाव संघाचा पीयूष ठाकूर आपण यायचे. ऑलराउंडर परफॉर्मन्स राहिलाय फिल्डिंग आणि आपण 4 पारितोषिक चौघांना दिलेत. कोणालाही नाराज केलं नाही या स्पर्धेचा या ठिकाणी रूल्स प्रमाणे. तर मी विनोददादा केणी यांच्या पवित्र हस्ते हे पारितोषिक वितरित करण्यासाठी पीयूष ठाकूर एकदा जोरदार टाळ्या होत्या या खेळाडूसाठी. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून नामांकन त्याचं नाव आलंय. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा.
त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट गोलंदाज पुरस्कृत सौजन्य रुपेशजी ठोंबरे बायसिकल आहे उत्कृष्ट गोलंदाज आणि तो मानकरी ठरतोय बघा 4 संघांपैकी ज्या गोलंदाजाने 4 सामन्यामध्ये 5 षटक फेकत असताना ज्या पद्धतीने आपण बघितलं तर 5 षटक फेकलेत 4 मॅचेस खेळलाय आणि 1 ओव्हर मेडन 5 विकेट पटकावणारा आनंद नगर संघाचा आशीर्वाद म्हात्रे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आशीर्वाद म्हात्रे धावत यायचंय पलत यायचं चला लवकर बायसिकल मिळाले आशीर्वाद तुला लवकर ये आशीर्वाद नाहीये परंतु त्याचा सहकारी खेळाडू इथे आलेला आहे बक्षीस घेण्याकरता त्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन आशीर्वाद बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आमचे केजी त्यानंतर शशिकांतजी केणी विनोद दादा केणी प्रवीण गोंधळी या सर्व मान्यवरांच्या उपस्थित हा पारितोषिक वितरित केला जातोय रुपेशजी ठोंबरे यांच्या वतीने ही बायसिकल दिली आहे दुसरी बायसिकल मंगलमूर्ती धाब्याचे ओनर निवृत्ती केणी ओमकार केणी यांच्या वतीने ही बायसिकल दिली आहे आणि ते पारितोषिक आहे बेस्ट बॅट्समन उत्कृष्ट फलंदाज ज्या फलंदाजाची इंडिव्हिज्युअल कामगिरी आहे 4 मॅचेस एकूण 6 चौकार 8 षटकार 84 धावा 31 चेंडू मध्ये खेळाडूचं नाव आणि संघाचं नाव आहे बॉस फायटर अजनबी ओले संघाचा अजित मुंगाजी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या खेळाडूसाठी बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट अजित मुंगाजी 84 धावा 31 बॉल मध्ये चांगली कामगिरी करणारा आणि बेस्ट बॅट्समनचा अवॉर्ड देण्याकरता मी प्रवीणजी गोंधळी शशिकांतजी केणी कमलाकर केजी आमचे आणि विनोददादा केणी यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित केले जाते वेल प्लेड अजित मुंगाजी त्यानंतर रायझिंग स्टार पारितोषिक आहे बॅट संस्कार स्पोर्ट कडनं हे बॅट आहे आणि रायझिंग स्टार म्हटलं तर उदयमुख खेळाडू नामांकन आहे खरं तर त्या खेळाडूंनी कामगिरी केलेली आहे खूप चांगली रायझिंग स्टार मध्ये आपण उल्लेख करूया नावाचं नयन कांबे निखिल गोवारी निखो चला दोन्ही रायझिंग स्टार निखिलनं 15 बॉल मध्ये 25 धावा 6 ओव्हर फेकले 11 विकेट नयन कांबेनं 3 ओव्हर मध्ये 4 विकेट रायझिंग स्टार 2 प्लेयर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या संस्कार स्पोर्ट कडनं त्यांना बाट दिली जाते बघा दोघांचं आम्ही नामांकन केलंय कारण दोघांनी खूप चांगली कामगिरी आणि रायझिंग स्टार म्हटलं तर उदयमुख खेळाडू हे यंग आहेत यंग हा बॅट वाटून घ्या एक आठवडा तू खेळ एक आठवडा मी खेळेल त्यानंतर पुढील पारितोषिक आहे द्वितीय क्रमांकाचं या स्पर्धेमध्ये रनर अप ठरला खरं तर त्या संघानं तुम्हा सर्वांनाच प्रेरित केलं प्रोत्साहित केलं आणि सर्वांची मनं जिंकली
त्या संघाचं नाव आहे यांश 11 मानकेश्वर केगाव संघ, द्वितीय क्रमांक. यायचं लगेच, सर्व खेळाडूंनी यायचंय. हा, सर्व आम्ही तयारी केलेली आहे. सर्व खेळाडूंनी या, चांगली फोटोग्राफी आपल्याला पाहायला मिळेल. यांश 11 मानकेश्वर केगाव, द्वितीय क्रमांक. द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय आमचे मान्यवर पाहुणे शशिकांतजी केनी, आमचे कमलाकरजी केजी भाऊ, विनोददा केनी, प्रवीणजी गोंधळी यांच्या पवित्र हस्ते हे प्राइज डिस्ट्रीब्यूट केलं जाईल. खूप चांगली खेळी केली बघा पूर्णपणे केगाव संघानं. मागे उभे राहा. हा, असं राहा, मस्त. चला, पाहुण्यांच्या बरोबर मागे उभे राहा सर्वांनी. चांगला फोटो येईल, कारण आता स्टेटसला फोटो ठेवावं लागतं आपल्याला सर्वांना. स्टेटस, व्हॉट्सअप, त्यानंतर फेसबुक, इंस्टाग्राम, तुमचा खूप छान फोटो येईल. सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा, कैलासवासी चंद्रकांत काशीनाथ केनी, कैलासवासी सदानंद दामोदर पाडेल. जोरदार टाळ्या होऊ द्या या ठिकाणी केगाव संघाटी. बोला गणपती बाप्पा जय. मानकेश्वर, खरं तर हे बाबा यांचे अगदी दैवत, त्यांच्या नावानं हा संघ. द्वितीय क्रमांक. आता पहिला क्रमांक देण्यापूर्वी आपण मालिकावीर बक्षीस देत आहोत. बक्षीस आहे रेफ्रिजरेटर फ्रीज. मालिकावीर रेफ्रिजरेटर राहू दे खाली, इथेच द्या. मित्रांनो, ज्या खेळाडूची कामगिरी तुमच्या समोर सादर करतोय, 5 मॅचेस, 5 सामन्यामध्ये 5 चौकार, 11 षटकार. ठीक आहे, मग पहिला पारितोषिक देऊया, मग पाहुणे डायरेक्ट खाली जातील फ्रीज देण्याकरता. येस, डेफिनेटली चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट, या स्पर्धेतला पहिल्या क्रमांकाचा मानकरी आम्हा सर्वांनाच माहित आहे. मास्टर सूर्य 11 कामोटे संघ, पहिला क्रमांक, आणि 5,000 रुपये शशिकांतजी केणी. बघा, शशिकांतजी केणी या कामोटे गावचे जावई आहेत. जावयांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. वेल प्लेड, अभिनंदन. सूर्या स्पोर्ट्स, जय हनुमान कामोटे. सूर्या स्पोर्ट्स या संघानं पहिल्या क्रमांकाचा पारितोषिक पटकावलाय. मोरया, जय जय. रेफ्रिजरेटरचं हे पारितोषिक मालिकावीर, 5 सामन्यामध्ये 5 चौकार, 11 षटकार, 102 धावा, 33 बॉल, 5 ओव्हर फेकले, 37 धावा देत, 5 विकेट आणि 2 कॅच ही पकडल्यात असा ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू. 1 ओव्हर मेडन ही फेकलंय. 3 धावा, 3 ची गरज असताना कामोडे संघ घरचा रस्ता दाखवला असता त्यांना, परंतु त्या कामोडे संघाला विजयाचे दार उघडले. तो खेळाडू आहे रोशन म्हात्रे. ठोक डीजे.